तासखेडा तालुका रावेर येथील वीटभट्टीजवळ मोठ्या प्रमाणात जेसीबीद्वारे अवैध माती उत्खनन झाले असून वृत्तांकन करीत असताना जेसीबी मालक शुभम विकास पाटील राहणार तासखेडा यांनी पत्रकार अनिल इंगळे मंडे टू मंडे न्यूजचे वार्ताहर यांना शिवीगाळ करून त्यांच्याकडील चित्रीकरण करीत असलेला रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेत त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली असून त्यांच्या जीवास काही बरे वाईट झाल्यास सदर व्यक्ती जबाबदार राहील। सदर लघु पाटबंधारे यांच्या असलेल्या जमिनीवर अवैधरित्या माती उत्खनन करण्यात आलेले असून तशा प्रकारचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्याचप्रकारे अशा अवैध माती उत्खनन तसेच अवैध गोणखनिजाच्या घटना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असून महसूल प्रशासनाने सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित जेसीबी मालक याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे व तसा कार्य अहवाल देण्यात यावा अशी विनंती तहसीलदार रावेर यांना करण्यात आली आहे। त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी फैजपूर बाग फैजपूर यांना रावेर ग्रामीण पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनाप्रसंगी रावेर ग्रामीण पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष प्रदीप महाराज पंजाबी, उपाध्यक्ष युसुफ शाह, भीमराव कोचुरे, संघटक अनिल इंगळे, फरीद शेख, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत वैदकर, योगेंद्र भालेराव, मंडे टू मंडेचे मुख्य संपादक भानुदास भारंबे आदींनी अव्वल कारगुण तडवी यांना दिले। सदरहून या भागातील ग्रामसेवक त्याची फोनवरून प्रतिक्रिया विचारली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात मोबाईलवर बाईट देण्यास टाळले। मी ईश्वर महादेव बोलतो, पत्रकार रावेर। हा बोला ना। काय झालं होतं ते काल हल्ला झाला त्या पत्रकारावर? ते तिथंच आहेत ना रावेरला, पत्रकार तिथंच रावेर मध्ये आहेत, त्यांना इथं बोलू नाही पण मग विचारायला मला बातमी बनवायची आहे तर तुमच्यातून माहिती घेतोय मी। नाही काय ते मिटवून घेऊन ते इकडे जाऊन अहो अप्पा साहेब, मला एक गोष्ट सांगा, त्या जेसीबी वाल्याने धमकी दिली त्याला, काय झालं तर नेमकं तुमच्यातून परमिशन आहे का त्यांची माती घेण्याची? हॅलो, काय म्हणलं त्या दोघांना बोलवून घेऊन काय झालंय ते चौकशी करून मिटवून टाकू काय झालंय ते। पण काय म्हणतात त्यांना कशाला वाद देते तर पोलीस स्टेशन मध्ये जायचं म्हणताय, मला काही घ्यायचं नाही, मला बातमी बनवायची आहे। तुम्ही मला सांगा की त्यांनी परमिशन घेतली होती का? चेक करावं लागेल परमिशन। आणि ते काय म्हणतात चेक म्हणजे कशावर चेक होईल? तुमच्यातून परमिशन नव्हती का? नाही, त्यांना बोलवूनच त्यांच्याकडे परमिशन आहे नाही आहे विचारावं लागेल ना, विचारपूस करावी लागेल त्यांच्याशी। तुम्ही कुठे आहे आता? उदळी उदळी। अच्छा, मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकारही आहे, मी बाईट घ्यायला येऊ का आता? नाही, मी करतो ना आधी चौकशी, नंतर या। हो साहेब, पण मग मला आता ते का 8 दिवसांनी लावेल का बातमी सर? हे तुम्ही ठरवायचं कधी लावायची ते। नाही साहेब, असं नाही ना, तुमची बाईट मला माहिती घ्यावी लागेल ना, तुम्ही अधिकारी आहे। आम्हा गाडीवर आहे मी, एक 5 मिनिटात कॉल करतो। चालेल चालेल सर।